केली असेल मूर्ती? अरे काय, चला सुरू करूया पूजा. का थांबलोय आपण? बाकी सगळी तयारी झाली आहे पण मूर्ती सापडत नाहीये बहीण. अरे देवा, मूर्ती इम्पॉर्टंट असते ना, म्हणजे मूर्तीशिवाय पूजा नाही होणार. मला तर वाटतं देवीचीच इच्छा आहे तिची पूजा होऊ नये म्हणून. हो पण ती मूर्ती कुठे गेली असेल? बाहेरून तर कोणीच आलं नाहीये. मला काय विचारतेस? मी आत्ता आले तुझ्या समोर आणि पूजेची जबाबदारी तू घेतलीयस ना. तू एकमेव जबाबदार व्यक्ती आहेस या घरात. मला बेजबाबदार म्हणून कंपनीतून बाहेर काढलं ना. मग आता मला कसं माहिती असेल मूर्ती कुठे? तू शोध, बघ कुठेतरी ठेवली असशील. हॅलो, काय झालंय? माझ्याकडे का बघतेस अशी? माझ्यावर संशय घेतेस तर मला नाही माहित मूर्ती कुठे. तू पाहिलंस ना, मी आत्ता आले. सो आय डोंट नो. गणपती विसर्जनला काय घडलं होतं हे विसरले नाहीये मी असं. काय बोलते? मला नाही माहित, मला नाही आठवत काही. आणि हे घरचे आहेत ना, फाजील विश्वास दाखवतात तुझ्यावर. तू काय करतेस माहितीये? कायम चुका करतेस आणि स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडतेस. आणि आत्ता या मोमेंटला पण तू तेच करतेस. स्वतःच्या चुकांचं खापर माझ्यावर फोडतेस. तुझ्या नशिबात नसेल तर नाही होणार ही पूजा चांगली. पूजा तर होणारच. ही मूर्ती माझ्या कपाटात होती ही मूर्ती. मला आता लक्षात आलं म्हणून मी पटकन आणली. चला पूजा सुरू करूया. नैवेद्य पण तयार आहे. अरे वा,